हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पाहूयात आपला जे राज्यघटनेचा प्रश्न उत्तर उपक्रम चालू होता त्याच्यातला तिसरा भाग. काही मेडिकल कारणामुळे काही दिवस व्हिडिओ आला नाही, त्याच्याबद्दल क्षमस्व. जास्त वेळ न घालवता आज आपला पहिला प्रश्न पाहूयात. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कोणत्या कलमात देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे कलम 32 मध्ये हा असणारा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर कलम 14 हे त्या ठिकाणी कायद्यापुढे सर्व समान, कायद्यापुढे सर्व समान हे असणारं कलम आपल्याला 14 सांगण्यात येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे अस्पृश्यता टाळणे हे कोणत्या कलमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे कलम 17 शी संबंधित असणारं हे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर कलम 18 शी संबंधित असणारी आहे. याच्याबद्दल थोडीशी विशेष माहिती तुम्हाला सांगतो. पदव्या जे होत्या पूर्वीच्या काळात, राव बहादूर, रावसाहेब या असणाऱ्या पदव्या त्या ठिकाणी आता समाप्त झाल्यात. मग आता जे पुरस्कार, मग भारतरत्न असतील किंवा पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे सर्व पुरस्कार कोणत्या कलमान्वये दिल्या जाते? तर कलम 18 नुसार दिल्या जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा हक्क कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कलम 19 नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे जीवित स्वातंत्र्याची हमी हा हक्क कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कलम 21 नुसार. किती नुसार? कलम 21 नुसार हा हक्क देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न कोणता हक्क राष्ट्रपती राजवटीतही अबाधित राहतो? तर याचं उत्तर आहे जे आपण वरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं, जीवित स्वातंत्र्याची हमी हा असणारा हक्क या ठिकाणी राष्ट्रपती राजवट म्हणजे ज्याला आपण आणीबाणी म्हणतो, त्या आणीबाणीच्या काळात पण त्या ठिकाणी अबाधित राहतो. याला काही इजा म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये याला इजा होत नाही. पुढचा प्रश्न आहे कलम 21A कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे 6 ते 14 वर्षाखालील 6 ते 14 वर्षाखालील मुलांचे शिक्षण किंवा मुलांच्या शिक्षणाचा हक्क. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न 6 ते 14 वर्षाखालील मुलांच्या शिक्षणाचा हक्क ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 6 ते 14 वर्षाखालील मुलांच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? त्याचं उत्तर आहे 2009 पासून असणारी ही सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा कधी करण्यात आला? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा त्याला PDA ऍक्ट असं पण म्हणतात. PDA ऍक्ट असं पण म्हटल्या जाते. PDA ऍक्ट. ठीक आहे. कधी लागू करण्यात आला किंवा कधी पारित करण्यात आला असा प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे 1950 मध्ये लागू करण्यात आलेला आहे, पारित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड मेकाले यांनी
IPC कधी लिहिली? त्याचं उत्तर आहे 1836 मध्ये लिहिलेली आहे. कधी लिहिलेली आहे? 1836 मध्ये लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, वेठबिगारी व देवदासी प्रथा बंदी यासाठी कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे कलम 24 मध्ये त्या ठिकाणी देवदासी आणि वेठबिगारी ही प्रथा बंद करण्यात आलेली आहे. फॅक्टरी ऍक्ट कधी संमत करण्यात आला? 1881 ला संमत करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यास बंदी हे कोणत्या कलमात तरतूद करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे कलम 28 मध्ये धार्मिक शिक्षण शैक्षणिक संस्थेस देण्यात बंदी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा मदरसा कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे कोलकाता किंवा ज्याला आपण कलकत्ता असं म्हणतो या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, भाषा व संस्कृती जपण्याचा हक्क किंवा जोपासण्याचा हक्क कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? तर कलम 29 मध्ये भाषा व संस्कृती जपण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र नवबोधात, त्याचं उत्तर ऑलरेडी चुकीनं माझ्याकडून सांगलं गेलं. बघा, नवबोधाचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र, हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अनुसूचित जाती 120 नंबरचा, अनुसूचित जाती SC चे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश राज्यात असणार आहे. पुढचा प्रश्न, अनुसूचित जमाती म्हणजेच ST चे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त ST समाज अनुसूचित जमाती राहतो. पुढचा प्रश्न आहे, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? तर कलम 32 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. किती मध्ये? कलम 32 मध्ये. पुढचा प्रश्न, आतापर्यंत सर्वाधिक घटना दुरुस्त्या कोणत्या कलमात झाल्या? त्याचं पण उत्तर सेम आहे, कलम 32 मध्येच सर्वाधिक घटना दुरुस्त्या जाण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय असं कोणत्या हक्कात संबोधल्या जाते? तर तेच कोणता? कलम 32 काय आहे? त्याचं उत्तर 122 मध्ये आहे, घटनात्मक उपाययोजनांचा किंवा उपाययोजनेचा हक्क असं याचं उत्तर आहे. आलं लक्षात? बघा, परत एक वेळ सांगतो, राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय कशाला म्हटलं जाते? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क याला म्हटलं जाते. कलम 31 कशा संबंधी होते? त्याचं उत्तर आहे संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्काच्या संदर्भात असणार कलम 31 होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संपत्तीचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 44वी घटना दुरुस्ती. 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार असणारा वगळण्यात आलेला आहे. निमलष्करी दले BSF ITBP किंवा इत्यादी यांची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 33. काय आहे? कलम 33 मध्ये केलेली आहे. मार्शल लॉची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 34 मध्ये मार्शल लॉची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रश्नाबद्दल थोडीशी विशेष माहिती सांगतो. मार्शल लॉ प्रथमतः महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूरमध्ये लावण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे? म्हणजे इथं तुम्हाला भाग विचारलाय, त्याचं उत्तर आहे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदी कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? पुढचा प्रश्न 130 नंबरचा, त्याचं उत्तर आहे कलम 36 ते कलम 51 पर्यंत या ठिकाणी या असणाऱ्या मार्गदर्शक तत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वप्रथम मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाने स्वीकारले? त्याचं उत्तर आहे आयर्लंड नावाचा एक देश आहे, ज्या देशाने असणार मार्गदर्शक तत्वे सर्वात पहिल्यांदा स्वीकारली. राज्यासाठी राज्य हे कोणत्या 2 कलमाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे कलम 12 व कलम 36 या 2 कलमानुसार राज्यासाठी राज्य आहे. पुढचा प्रश्न, लोककल्याणकारी राज्याची निर्मिती कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक
तत्वेशी संबंधित असणार आहे. 134 नंबरचा प्रश्न, बालकांचे स्वास्थ्य व स्त्री पुरुष समानता याची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे कलम 39 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न 135 नंबरचा, ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली? कलम 40 नुसार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींचा प्रभाव कोणत्या कलमावर होता? त्याचं पण उत्तर आहे कलम 40. याच्याबद्दल विशेष थोडीशी माहिती, महात्मा गांधीजींनी खेड्यांकडे चला असा संदेश दिला होता, म्हणून या कलमावर ग्रामपंचायतची स्थापना जे कलमानुसार केली जाते त्याच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे. पुढचा प्रश्न, समान नागरी सुविधाची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे कलम 44. हे आता सध्या चर्चेत पण आहे आणि नुकतंच याच्याबद्दल एक चालू घडामोडीचे एक प्रश्न सांगून देतो. भारतातलं समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं असा प्रश्न विचारला जाणार आणि याचं उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा 138 नंबरचा प्रश्न, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? याचं उत्तर आहे कलम 45 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. 139 नंबरचा प्रश्न, पशुसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 48 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न, ऐतिहासिक व प्राचीन अवशेषाचे जतन करणे ही तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे कलम 49 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न 141 नंबरचा, आंतरराष्ट्रीय शांतता पाळणे ही तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 51 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न 142 नंबरचा, मूलभूत कर्तव्यांची शिफारस कोणत्या समितीनुसार करण्यात आली? याचं उत्तर आहे सरदार स्वर्णसिंह समिती. सरदार स्वर्णसिंह समिती. टायपिंग मध्ये येत नाही बरोबर, पण सरदार स्वर्णसिंह समिती असं या समितीने असणारं त्या ठिकाणी शिफारस केली होती. ठीक आहे. आणि विशेष यांच्याबद्दल थोडीशी माहिती, हे कोण होते सरदार स्वर्णसिंह? तर या ठिकाणी सरदार स्वर्णसिंह हे भारताचे माजी संरक्षण मंत्री, म्हणजे त्या काळात हे संरक्षण मंत्री पण राहिलेले आहेत. ठीक आहे. पाहूयात पुढील प्रश्न 144 नंबरचा, बलवंतराय मेहता 143 नंबरचा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तरतुदी कोणत्या कलमाशी संबंधित आहेत? त्याचं उत्तर आहे कलम 243 शी संबंधित असणाऱ्या आहेत. 144 नंबर, बलवंतराय मेहता समिती कधी स्थापन करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 1957. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार त्रिस्तरीय व लोकशाही विकेंद्रीकरण याचा समावेश आहे? तर 145 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 226 नुसार या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरण व त्रिस्तरीय या दोन्ही गोष्टीचा समावेश असणारा आहे. 146 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? म्हणजे राष्ट्रपती बद्दल कोणत्या कलमात तरतूद आहे असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे कलम 52 मध्ये केलेली आहे. 147 नंबरचा प्रश्न, कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती तिन्ही दलाचा सरसेनापती असतात? तर कलम 53(1) नुसार या ठिकाणी कलम 53 एवढं लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती कोणामार्फत निवडले जातात? तर राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी एक निर्वाचन मंडळ असते. काय असते? निर्वाचन मंडळ असते. निर्वाचन मंडळ. ठीक आहे. मग या निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण असतंय? तर निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण असतंय त्याची माहिती थोडीशी एका मिनिटात सांगून देतो. लोकसभेचे निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे निवडून आलेले खासदार आणि सर्व राज्यातील तसेच 2 केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे निवडून आलेले आमदार, एवढ्याच या तिघांचा समावेश असतो. कळलं इथपर्यंत? ओके. चला, निर्वाचन मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1955. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, भारतात राष्ट्रपती पदासाठी पहिली निवडणूक कधी झाली होती? तर ती झाली होती 1952. काही मेडिकल कारणामुळे तेवढं त्या ठिकाणी विस्तृत असा व्हिडिओ घेतला नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण इथून पुढे वेगवेगळे व्हिडिओ आणत राहण्याचा प्रयत्न करल.
त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण मला सूचना वगैरे काही असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.